परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। 19 दिवसानंतर उद्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढले जाणार आहेत। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगरपरिषदांपैकी शहरामधील एकमेव भगूरच्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। पोलिसांनी जिल्हा प्रशासनाचे जवळपास 200 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी इथं तैनात करण्यात आले आहेत। सर्व परिस्थितीचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहणी करत आढावा घेतलाय। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानासाठी उभे असलेल्या इच्छुक उमेदवारांची जी आहे ती प्रत्यक्ष उद्या संपणार आहे। उद्या जी आहे ती मतमोजणी होणार असून नाशिक जिल्ह्यात जवळपास 8 नगरपरिषदेमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी आता मनमाडच्या मतदान केंद्र या ठिकाणी बघू शकतो की कडक असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी जी ती प्रशासनाची तयारी जी ती या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जवळपास 8 टेबल जे ते या ठिकाणी लावण्यात आले आणि 9वा टेबल जो तो पोस्टल मतदानासाठी लावणार आहे। 2 फेरीमध्ये मतमोजणी जी ती या ठिकाणी होणार आहे। मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असेल, पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि सकाळी 10 वाजेपासून मतदान मोजणी जी ती या ठिकाणी सुरुवात होणार आहे। साधारण 2 ते 2.5 घंट्यामध्ये संपूर्ण निकाल येण्याची शक्यता जी ती या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि या दृष्टीने जी प्रशासनाची तयारी जी ती या ठिकाणी पूर्ण होताना दिसते। पोलिसांच्या वतीने देखील बंदोबस्त जो तो तैनात करण्यात आला आहे आणि विजयी झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर देखील या ठिकाणी पोलिसांनी बंदी घातली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर प्रशासन जे आहे, पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन असेल, मतमोजणीसाठी या ठिकाणी सज्ज होताना दिसते। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।